बदनापुरात वाळू माफियांची दहशत. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आणि दैनिक गाववाला गाव खबर या वृत्तपत्रांच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला. तालुक्यातील पीरसांगवी येथे अवैध वाळू उपसा विरोधात आवाज उठवणे एका तरुण पत्रकाराला महागात पडले आहे. दैनिक गाववाला गावकरी खबर या वृत्तपत्राचे बदनापूर तालुका प्रतिनिधी शंकर ज्ञानदेव चेडे यांच्यावर वाळू माफियांनी भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात चेडे हे गंभीर जखमी झाले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नेमकी घटना काय, तर पीरसांगवी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत शंकर चेडे यांनी निर्भीडपणे आवाज उठवला होता. याचाच राग मनात धरून वाळू माफियांनी पूर्व वैमनस्यातून त्यांना घेरले. संशयित आरोपींनी लोखंडी सळाईने लाठ्या काठ्यांनी शंकर चेडे यांच्यावर अमानुष हल्ला चढवला. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले असून त्यांना तातडीने जालना खाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वाळू उपशासारख्या गंभीर विषयावर बातमीदारी करणाऱ्या पत्रकारावर झालेला हा हल्ला म्हणजे बदनापूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा प्रकार आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पत्रकार वर्गात प्रचंड रोष असून पत्रकार सुरक्षित नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागण्या आणि पुढील कारवाई. कठोर कारवाई. या प्रकरणी दोषी वाळू माफियांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वाळू माफियांचा बंदोबस्त. पीरसांगवी आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा कायमचा बंद करावा. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. एका पत्रकारावर झालेला हा हल्ला संपूर्ण लोकशाहीवरचा हल्ला आहे. जोपर्यंत आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत पत्रकार संघटना शांत बसणार नाही.